या गुंडेंदु तुषार हार धवला, या कुंडेंदु तुषार हार धवला, या गुंडेंदु तुषार हार धवला, या कुंडेंदु तुषार हार धवला, या शुभ्र वस्त्रावरता, या शुभ्र वस्त्रावरता, शुभ्र वस्त्रावरता, या शुभ्र वस्त्रावरता, या वीणावर दंड मंडित करा, या वीणावर दंड मंडित करा, या श्वेत पद्मासना, या श्वेत पद्मासना, या श्वेत पद्मासना, या श्वेत पद्मासना, या ब्रह्माच्युत शंकर प्रभु दिर्वी, 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 देवे सदा वंदिता, देवे सदा देवे सदा
दीपक चव्हाण मुंबई ते 25 वर्षात दीपक चव्हाण सारखं खर्जा लावणार कोण नाही. तर ह्यो मुद्दा माझी कळ काढूसाठी सध्या बघा सराईक जेव्हा भात कापून झाला त्याच्या खाली जी ठोकरा लावतात आणि ठाकूरसारा आणि त्याच्यावर रेडे पाय देऊन पळतात ना आणि रेड्यांच्या खाली जेव्हा पाणी बसता तेव्हा जे बोमाटत त्याच्यासारखं तुझा आवाज आहे. काय कर माझं चल. आणि बुवा एक माझी विनंती आहे चव्हाण बुवा मला काही वाईट बोलले नाही. फक्त एकच विनंती आहे की खोपकर बुवा भैवतापर्यंत जायचे. बुवा माझी पेटी घेऊन खोपकर बुवानी भजन केलंय माझ्या गावामध्ये. मी जर खोटं बोलत असेल तर त्यांचे विद्यार्थी कोण असतील तर त्यांना विचारा. त्याच्यामुळे इथे मी कधीच आयुष्यात माझ्या युट्यूबच्या माध्यमातून दाखवा मी कधी सांगितलंच नाही मी पहाडी आवाजाचा बादशाह आहे. त्रास होता काही जणांना ते का माझं इलाज नाही मग मी जास्त बोमाटते. खाली कोणावर लावता आता थोडस वरती लावून सुरुवात करा तरच जागेवर येईल असतं आवाज. हा नाही तर तुला काय सांगा करतो बा वगैरे काय बोला जाता. तू सरस्वती भगवती सरस्वती भगवती निशेष जाड्या पहा निशेष जाड्या पहा जोडीला बुटक्या पहा निशेष जाड्या पहा जोडीला रेडा पहा निशेष जाड्या पहा निशेष जाड्या पहा निशेष जाड्या निशेष जाड्या पहा. निशेष जाड्या मंडळी गौरला पण समोरच्या बुवानी जर एक एक तास काढला तर मी हिसाबाप्रमाणे 4:15 वाजता गजर येऊन मी जर 1 तास काढला तर 5:15 वाजेपर्यंत कामाची सध्या तरुण वर्ग वयस्कर लोक आहेत त्याला वेळ नाही आहे. त्याच्यामुळे तुम्ही दोन्ही बुवांना विनंती तरी करा
की अर्ध्या तासामध्ये गजर घ्या, जेणेकरून तिन्ही बुवांचे गजर होतील. नाही तर दुरंगी सामना ठेवला असता तर बरं झालं असतं. नाही, माझ्या सोबत जे बुवा आहेत आपल्या सर्वांना सुपरिचित आहेत. भजन म्हटल्यावर भक्ती मार्गातून जनमानसासमोर नतमस्तक होणं म्हणजे भजन. स्वर, टाळ आणि मृदुंग एकरूप करून साधलेला नाद ब्रह्म म्हणजे भजन. बुद्धीचा विकास आणि दुःखाला विसरायला लावणारी शक्ती म्हणजे भजन. माझ्या सोबत जे दोन बुवा आहेत आपल्या सर्वांना सुपरिचित आहेत. सुरुवातीचे बुवा मी प्रामाणिक सांगतोय, आमच्या गुंडू बुवानी सांगितलं की तुझ्यापेक्षा पेटी वाजवणारे खूप आहेत. असं नाही आहे बुवा, असू देत. पण सध्याच्या घडीला आपल्या बरोबर बसणाऱ्यांमध्ये विनोद चव्हाण हे डबल वारी क्षेत्रामध्ये बापच आहेत. हे प्रत्येक भजन रसिकाला मान्य करावं लागेल. डबल वारी क्षेत्रामध्ये आता नवीन नवीन बुवा आहेत ते आपल्यापेक्षा हुशार आहेत, तो विषय वेगळा आहे. कोणाचा कोणता माझ्या अंगठ. हा तर हा भजनाच्या बाबतीत बुवा प्रामाणिक सांगतो, हुशारच आहेत. भजन त्यांच्या एवढं आपलं पण नाही. पेटीचा म्हणजे जसं भजनामध्ये आपल्या जेवणामध्ये मीठ आणि आपण लोणचं किती वापरावं त्याचं प्रमाण असतं, तसं त्यांच्या भजनामध्ये पेटी 90% वाजते आणि बाकीचं सगळं 10%. विनोद चव्हाण बुवांचं महिला वर्ग असते वेळी शक्यतो त्यांच्याबरोबर बारी करते वेळी भीती वाटतं मला, कारण त्यांच्या माना खाली जातात आणि त्याच्यामुळे आमची पण मग थोडीशी बदनामी होते. आता राहता राहिल्याविषयी तुमचा भजन सुंदर. काय बोलणार तो आता, पुढसून जॅकेट हा काय मागसून शर्ट हा, मला कळत नाही. काय तुझं अवतार काय म्हणजे तू नुसतं आकडाकच दिलेलो असतो. तू एका बोलण्यावर तू बुवा असते सांग ना. तू काय बोला नको आता, माझा सण कर. ते बुवा माका बुवा एकही शब्द वाईट बोललेले नाही, तुझ्या माहितीसाठी सांगतोय. तू त्यांना चढवू नको. आयुष्यभर मी त्या नागदा मारुतीला जागृत देवस्थानात स्मरून सांगतोय. आज विनोद चव्हाण मध्ये आणि माझ्यामध्ये भानगडी लावण्याचं प्रामाणिक काम गुंडू सावंतच करतो. पण त्या खोळ्या काय करणार, एका जरा खुल्यात काय लावला काय टोपी सावतामध्ये. अरे भजन आहे, चव्हाण बुवांकडे भजन आहे. मगाशी बुवा सांगत होते काय विस्तार. तुम्हाला दोन्ही बुवांना समजलं पाहिजे. मला बुवा माहिती आहे, विस्तार केला त्याने, त्याच्यामुळे तुम्हाला वेळ लागला. तो 5 मिनिटाच्या आतच विस्तार संपला ना. मग 40 मिनिटं 45 मिनिटं काय करत होता, विस्तारच होते. मग ते आमच्या कुणकेश्वरला सिंधुदुर्ग भजन मंडळाने स्पर्धा ठेवलेल्या 20 मिनिटाच्या, तर विस्तार काय करणार होता बरं. परत आता सांगा नको मग महाराष्ट्रात 2 नंबर इलो म्हणून, ते काय आणखी लोक आउट करून टाकता. आमच्या पुऱ्या महाराष्ट्रात माहिती आहे इलो होता, सांगा नको. आमचा माहिती आहे तुमचं 2 नंबर कसं इलो तर आमचा काय संबंधच नाही, पण इलो हा. आणि आमका स्पर्धेचा विषय नको, तू त्या स्पर्धेच्या विषयात पडत नको. हे तुझं कोण विषय नाही. काय बुवा तुका बोला का मला लाज वाटतं तुका, कारण तू सध्या आमच्या जोडीला विरळ झालाय. सध्या लोके बुवा आणि चव्हाण बुवा सध्या चालतायत. तू बारके बारके पोरगे बघ सध्या जोडी गावतो काय. अरे तू माका सांगतो 35 वर्ष परशुराम बुवांची नोटेशन घेतोय. तू जर कोण सांगता आयुष्यभर हजारो बुवांचा उष्टा खरकाटा खाणारो बुवा माका सांगता. तुझं सांग ना तू काय ते, तू नोटेशन नवीन बसून दाखव. तुझ्याकडे आहे का? हा तू एखादं नवीन बसव स्वतःच आणि मग मला पैसे लावणार. व मी आज म्हणू शकतो नवीन नोटेशन मी स्वतः बनवलेलं, पण नाही ना. तुमच्याकडे काय धोंडेबाती का सांगा पहिला. उगाच आपली माझी कळ काढतात आणि मग कोलेसून घेतात. तो काय नाही मागा बोललो, तू त्याचा चालवतोस. नंतर तो फाटला म्हणतो ए बाबा तू म्हण, तुझा अधिकार हा, पण मधीच बोलत राहा नको. आता काळा काय घालून लिहिलं तू आमचा निषेध करतो. तुझे मागे जाऊ दे, मला बोलायचं नाही. वा या निषेधाच्या विषयात तू काय समर्थन करतो त्या गोष्टीचा की होय. परत जर निषेधाचा विषय काढलं, ओपन सांगतोय सगळी कुंडली मांडले हा, मग किलेस. कारण नारळ उभं फुटलो हा,
किल्ले झाले तर जबाबदार ते का तुम्ही असताल चव्हाण भाऊ सांगा ठेवतो त्या विषयावर जाऊया नको. आमका काय भोगुता लागला दोघांचा तर तुका नाही माहिती हा. ह्याचे आज जरा विषय भर काढले ह्याचे एका मुद्दो मिळालो नाही. अर्थात बरोबर आहे का बक्षिसा पण तशी मिळाली. ह्याच माका सांगायचा हा तू विस्तार केलंस 12 मात्राचो खैरवलो ह्यो 2-3 हजाराच्या पुढे गेलो. तुझं विस्तार झालो तुका न्याय मिळावा होतो ना बुवा. बरोबर मी सांगतोय का तू विस्तारित बुवा आदर्श बुवा काय समय सूचकता बाळगणारो बुवा असस अभ्यासा तुझो रवलो होय 100 तरी येईल सुरुवातीपासून. ज्याच्याकडे धोंडे माती काय नाही सिंधुदुर्गात फिरता तो 2-3 हजाराच्या पुढे गेलो. ह्याचा कलियुग म्हणतात लक्षात ठेव. या बघ मी नुसता बोलतोय ते काय पाहिजे काय एखादं पैसे नाही मिळाले तकडेच्या आमचा सवय हा पैशाची. तो हायल्या प्रत्येक भजन रसिकाचं नाव वाचून सांगू शकता नाही तर तिथे हे आले तिथे ते आले आहेत सगळे आले आहेत देणार. तू टेन्शन घेऊ नको. पैसा काय नाही रे आम्ही खूप कमवला. तुला पाहिजे आहेत आता यांनी ब्रेसलेट केलाय बघ बघ हे कुटुंब हात वर कर हे हात वर कर ना लागतं कशा कर ना. 8व्या दिवशी बी करतोय हे ब्रेसलेट माप घेतलंय माझा. बराचा कोणाक माहिती आहे काय कसला आता बेंटेक्स असो त्याच्या घरचा आपला काय विषय नाही. युवा मित्रमंडळ कलमेवाडी अनिल करलकर उल्हास तुळसकर सुमित कांबळी नंदकुमार मुगळे तेजस चव्हाण विनोद मांजरेकर कल्पेश चव्हाण समीर परब यांच्याकडून हे 500 रुपयांचं बक्षीस आहे. त्याचप्रमाणे आमचे परममित्र संजयजी करलकर आणि रुपेशजी पावसकर यांच्याकडून 500 रुपयांचं बक्षीस आलंय. बोलण्यासारख्या मंडळी खूप आहे पण काय बोलायचं आणि का बोलायचा जो सांगता लोके बुवाकडे काय नाही ठीक आहे ना बुवा काय नाही तर नको लोक ठरवू देत ना. मग आज तुमच्या जोडी माका बसवलेली नसतो ना माझ्याकडे काय नाही तर ह्या तिन्ही एक वेळ सांगितल्यानंतर चालला न बोलता बुवा तुम्ही माका जास्त बोलला. तो बिचारो काय नाही बोललो आज त्याने माका तसं सांगलेलं त्या दिवशी. मी गुंडूचा कांडपाव केले गुंडू नको गुंडूक पण बोला नको तू हा काय करू आता करा तकडे आपलं काय विषय नाही फक्त एक बुवा मग अशी लता दिदींचा गाणं म्हटलंच ना देवा शपथ सांगतोय लता दिदी ना वरून पुष्पवृष्टी करतो जरा बाहेर जाऊन फिराने यावं जावं. अरे गाणी म्हणत तुझा विषय आहे का यांनी म्हटलंय म्हणा नाही तर थोडंसं त्याचा नाही ऐकतो थोडंसं काय काय जी सिरियस गाणी असतात ना बरोबर म्हणतात त्याचा हात त्याचा चांगला म्हणा तू त्या मागाशी सांगतो स्वर तुझं मेन काळी दोन त्याचं बिघडलो तू सांगतो त्या बाजू अरे मेन स्वर राहतो त्याच्यावर काय हा तेनीच म्हणून का नेल्या ओळून तू काय करणार होतं. हा साधारण यमन आहे असं माझा वाटतं. नाम गुम जाएगा तेरा ये बदल जाएगा मेरी आवाज ही बेजान है तुम्ही जो ते हे सांगतात ना झुटको आईजीच्या जीवार बाईजी उदार आणि साशियाच्या फोडण्याचा शब्द ना पटकन म्हणा नाही तर कधीतरी ना हे होतं ना प्रॉब्लेम होतो लो साशियाच्या फोडण्याच्या भातावर काय त्याच्यापेक्षा सासरवडच्या भातावर म्हणा ना साशीच ते का होई त्याच्या खाज ना तुझी ती तुझ्या किडे थोडे नाही तुझे किडे फक्त लोके बुवानच ओळखल्या तू आता करतलं काय माहिती माकाच कांडपाव तुला माका कांडपाव पोलीस घे परत नाही असतो 2 महिने माझ्या बरोबर तो झाले गेलो नोटिशन घेतोय. म्हणाल ते त्यांचे शब्द ठरलेले आहेत दोन्ही बुवांचे माझे जे चाहते आहेत त्यांनी राग मानू नका. बेसूर बुवा चिडखोर बुवा गर्विष्ठ बुवा 35 वर्ष परशुराम बुवांचंच फक्त गातोय
एवढंच ते बोलणार. या पलीकडे मला ते काय दोन्ही बुवा बोलू शकत नाही. आणि याचा राग त्याच्यावर, त्याचा राग ह्याच्यावर, एवढंच फक्त चालणार, बाकी काय नाही. बुवा चव्हाण बुवा, मगाशी जे नोटेशन म्हटलं तो राग आपण कुठला अडवलात आणि नोटेशन कुठल्या रागामध्ये म्हटलं? तुम्हाला सांगण्या एवढा मी मोठं देवा शपथ नाही, माझ्या आईची शपथ घेऊन सांगतो, तुम्ही महानच आहात. पण काय काय कारण तरुण वर्ग असतो तो तुमच्याकडून काहीतरी घेतो. त्याच्यामुळे जरा युट्यूबला बघा उद्या. मला थोडासा त्याच्यात जोग वाटला, चारू किती एकत्र असे काहीतरी झाले. आता तेवढा नॉलेज नाही त्याच्यात.
पैदन वाजवी उठून